नवरात्रीचे 9 दिवस संपल्यानंतर दसरा असतो 10व्या दिवशी. मित्रांनो, ह्या दिवशीच महिषासूर मर्दिनीने राक्षसाचा वध केला होता. ह्या दिवशीच भगवान श्रीराम आपल्या घरी पुन्हा आले होते. ह्या दिवशी काय गोष्टी कराव्यात? ह्या दिवशी दान करण्याचं खूप महत्त्व आहे. 10 दिशांमधून देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. तुमच्याकडनं जे शुभ कार्य घडतंय त्या कार्यामुळे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो. कुंडलीतील काही ग्रहांचा अशुभ परिणाम तुम्हाला जो मिळत असतो तो मिळायचा कमी होतो. साडेसाती असेल, शनी महाराजांची पीडा असेल, राहू महादशा असेल तर ह्यांचे दोष कमी व्हायला सुरू होतात. तुमचे मार्ग ओपन व्हायला चालू होतात. ह्या दिवशी अन्न, वस्त्र त्याचप्रमाणे इतर काही गोष्टींचं दान केल्याचं खूप महत्त्व आहे. गरजूवंताला त्या व्यक्तीच्या गरजेप्रमाणे काही दान करू शकता. मित्रांनो, एखाद्याची मदत करणं, एखाद्याच्या कामाला पडणं ह्या दिवशी खूप महत्त्वाचं असतं. इतर कुठल्याही दिवशी, परंतु ह्या दिवसाचं प्रचंड महत्त्व आहे. झाडूचं दान करणं, मंदिरामध्ये मिठाई वाटणं, नारळ. ह्या दिवशी जर का तुम्ही भगवान श्रीरामाच्या मंदिरामध्ये पिवळ्या वस्त्रामध्ये नारळ, झेंडूचं फूल आणि मिठाई ठेवून हे जर का प्रसाद म्हणून वाटलात तर त्याचे खूप लाभ तुम्हाला मिळतात. ह्या दिवशी सुंदरकांड पठण, त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम, रामचरितमानस याचं पाठ केल्यास खूप प्रगती तुमची होऊ शकते. जीवनामधल्या बऱ्याच अडचणी कमी होऊ शकतात. ह्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये नक्कीच कोणत्याही मंदिरात जाऊन सेवा करा. हनुमंताची उपासना करा, भगवान श्रीरामाची उपासना करा आणि शनी महाराजांसाठी तुम्ही मंदिरात जाऊन तेलाचं दान करायचं आहे शनी मंदिरात. याशी स्वामी समर्थ व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.